2021 या वर्षातील 30वा रविवार. आपण आज 25 जुलै 2021 या उपासनेत आहोत. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊ आणि ही उपासना स्तोत्र 119 याच्या 105 ते 108 या वचनांनी करू. तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. तुझे न्याय निर्णय पाळीन अशी शपथ मी वाहिली आहे व ती निश्चित केली आहे. मी फार पिडलो आहे. हे परमेश्वरा, तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे. हे परमेश्वरा, माझ्या तोंडची वचने ही स्वखुशीची अर्पणे समजून मान्य कर. तुझे निर्णय मला शिकेव. प्रार्थना करूया. सृष्टीच्या निर्माणकर्त्या आमच्या देवा, या सकाळच्या उपासनेत तू आम्हा सर्वांना एकत्रित आणलंस आणि जे यूट्यूबच्या माध्यमातून या उपासनेचा लाभ आणि आनंद घेत आहेत, प्रभू, त्या सर्वांपर्यंत तुझं वचन, तुझी वाणी आणि परमेश्वरा तुझी इच्छा प्रगट व्हावी असं तू दयेने आणि कृपेने होऊ दे. इथून पुढची भक्तीची ही वेळ आम्ही तुझ्या हाती सोपवून देत ही प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याच प्रिय पवित्र आणि गोड नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. मंडळी, कृपा करून आपल्या जागेवर उभी राहील आणि आपण उपासना संगीतातून गीत क्रमांक 109, उपासना संगीत गीत क्रमांक 109, ख्रिस्ता स्तवा खालीवरी. धन्य
मंडळी, आपल्या जागेवर उभी असतानाच आपण प्रेषितांचा मतांगीकार पुन्हा एकदा अंगीकारू. सर्वसमर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र, आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया ईजपासून जन्मला, ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यांमधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. आजच्या आळीपाळीच्या शास्त्रपठणासाठी 30वा रविवार. ज्ञानवाणी. ज्ञान घोषणा करीत नाही काय, सुज्ञपण आपल्या वाणीची गर्जना करीत नाही काय. ते वेशीनजीक नगराच्या तोंडी प्रवेशद्वारे मोठ्याने ओरडून म्हणते, मानव हो, मी तुम्हाला हाका मारीत आहे, मनुष्य जातीसाठी माझी वाणी आहे. ऐका, कारण मी उत्कृष्ट गोष्टी सांगणारा आहे, माझ्या वाणीतून सरळ गोष्टी निघणार आहेत. परमेश्वराने सृष्टीक्रमाच्या आरंभी आपल्या प्राचीन कृत्यातील पहिले कृत्य असे मला पैदा केले. अनादिकाली प्रारंभापासून पृथ्वीच्या पूर्वी माझी स्थापना झाली. जलाशय नव्हते, पाण्याने भरलेले झरे नव्हते, तेव्हा मी जन्म पावलो. पर्वत स्थापित झाल्यापूर्वी, डोंगरापूर्वी मला निर्माण केले. त्याने आकाश स्थापिले, तेव्हा मी होतो. जेव्हा त्याने जलाशयाची चक्राकार मर्यादा ठरविली, जेव्हा त्याने वरती अंतराळ दृढ केले, जेव्हा जलाशयाचे झरे जोराने वाहू लागले, जलांनी त्याची आज्ञा उल्लंघू नये म्हणून जेव्हा त्याने समुद्राला मर्यादा घालून दिली, जेव्हा त्याने पृथ्वीचे पाये रेखिले, तेव्हा मी त्याच्यापाशी कुशल कारागीर होते. मी त्याला नित्य आनंददायी होते. त्याच्यासमोर मी सर्वदा हर्ष पावत असे. त्याच्या पृथ्वीवर मी हर्ष करी, मनुष्य जातीच्या ठाई मी आनंद पावे. तर आता माझ्या मुलांनो, माझे ऐका. जे माझ्या मार्गांनी चालतात ते धन्य होत. बोध ऐकून शहाणे व्हा, त्याचा अवहेर करू नका. जो माझ्या दाराशी नित्य जागत राहून, माझ्या दारांच्या खांबापाशी उभा राहून माझे ऐकतो, तो धन्य. कारण ज्याला मी प्राप्त होते त्याला जीवन प्राप्त होते आणि त्याला परमेश्वराची दया प्राप्त होते. परंतु जो मला अंतरतो तो आपल्या जीवाची हानी करून घेतो. जे माझा द्वेष करीतात त्या सर्वांना मरण प्रिय आहे. आमेन. मध्यस्थीच्या प्रार्थनेत आपण काही क्षण परमेश्वराच्या पवित्र सान्निध्यात घालवू. आपण प्रार्थना करू. हे आमच्या थोर गौरवी, सर्व शक्तिमान, सर्वव्यापी, सर्वज्ञानी आणि प्रभू सर्व सामर्थी अशा आमच्या देवा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, कारण आजची सकाळ
तुझ्या कृपेमुळे, तुझ्या दयेमुळे आम्हाला लाभली. आम्ही काल रात्री आमच्या बिछाण्यात भस्म झालो नाही. ही केवळ तुझी दया, तुझी कृपा आहे. आणि म्हणूनच या उपासनेत तू आम्हाला एकवटून, आम्ही जरी शारीरिक दृष्टीने तुझ्या उपासनास्थळी येऊ शकलो नाही तरी देखील परमेश्वरा, ज्या ठिकाणी आम्ही आहोत त्या ठिकाणावरून आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आणि या उपासनेद्वारे आम्ही स्वतःला तुझ्या पुढं लीन आणि तीन करून तुझ्या समोर स्वतःला सादर करीतो. प्रेमळ पित्या, आमच्या या जगामध्ये, या सृष्टीमध्ये तू आम्हाला मनुष्य हे जीवन देऊन एक सर्वश्रेष्ठ स्थान प्रदान केलेलं आहेस. परमेश्वरा, त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. आणि या सृष्टीचा उपभोग घेत असताना तू आम्हाला लागणारी शक्ती, सामर्थ्य, कृपा, आशीर्वाद, आरोग्य, दया आणि शांती या सर्व गोष्टीने परिपूर्ण केलंस. म्हणून आमचं हृदय, आमचं मन कृतज्ञ अंतकरणाने तुझ्या पुढं सादर आहे. प्रभू, आम्ही तुझे उपकार स्मरण करीत असताना या मंडळीतील प्रत्येक लहान थोरांकरिता, आमच्या मंडळीतील वडीलजनांकरिता आमची प्रार्थना आणि विनंती आहे. प्रभू, तू त्यांच्याबरोबर आहेस, त्यांची तू काळजी घेत आहेस आणि त्यांना तू सांभाळत आहेस. त्यांच्या लागणाऱ्या गरजा तू पुरवित आहेस. आणि या वयात प्रभू, तू त्यांना लागणारं समाधान, त्यांच्या मनात असणारं सुख आणि शांती ही तू बहाल केलेली आहेस. त्याबद्दल आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो. आम्ही यावेळेस स्मरण करीत आहोत रेव्हरंड जनार्दन थोरात बाळकसाहेबांकरिता आणि मिसेस दमयंती थोरात बाळकीनबाईंकरिता. प्रभू, या उभयतांवर तू आपला आशीर्वाद पाठव. आम्ही प्रार्थना आणि विनंती करीत आहोत मिसेस मार्गरेट दिनेश सावंत आणि मिस्टर दिनेश सावंत या उभयतांकरिता. प्रभू, त्यांना देखील तुझ्या आरोग्याची गरज आहे, तू त्यांचा सांभाळ कर. आम्ही प्रार्थना आणि विनंती करीत आहोत मिस्टर विजय कुलकर्णी आणि ललिता कुलकर्णी या उभयतांकरिता. प्रभू, त्यांना देखील तू दीर्घायुष्य देऊन आशीर्वादित केलंस, त्याबद्दल आम्ही तुझं विशेष आभार मानतो. आम्ही प्रार्थना आणि विनंती करीत आहोत यावेळेस मिसेस वत्सला बारसे यांच्याकरिता. प्रभू, तू त्यांची देखील काळजी घे, त्यांना देखील आशीर्वादित कर. आम्ही LG नवलकर या आंटींसाठी प्रार्थना करीत आहोत, त्यांना देखील तू सांभाळत आहेस, दीर्घायुष्य देऊन परिपूर्ण करीत आहेस. म्हणून आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो. आम्ही प्रार्थना विनंती करीत आहोत प्रभू मिसेस पुष्पा राम घाटगे यांच्याकरिता. त्यांना देखील तुझ्या कृपेत, तुझ्या आरोग्याच्या सावलीत तू सुरक्षित ठेवलंस, म्हणून आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. आम्ही प्रार्थना करीत आहोत लीना सायलेकर ताईंकरिता. त्यांना देखील तू आशीर्वादित कर, एक नवीन जीवन तू त्यांना दिलंस. प्रभू, तू त्यांचा सांभाळ कर. आम्ही शीला विजय आढाव ताईंकरिता देखील प्रार्थना करीत आहोत. अद्भुत रीतीने प्रभू, तू त्यांना त्या आजारातून बरं करून सांभाळून ठेवलेलं आहेस, त्यांना तू दीर्घायुष्य दिलेलं आहेस, म्हणून आम्ही तुझे विशेष आभार मानतो. आम्ही मिसेस रजनी सतराळकर यांच्याकरिता प्रार्थना करीतो. प्रभू, तू त्यांचा सांभाळ कर, त्यांना आरोग्य दे. आम्ही मिस्टर कमलाकर तिमथी यांच्यासाठी देखील प्रार्थना करीतो. प्रभू, त्यांचा देखील सांभाळ कर, त्यांना देखील दीर्घायुष्य दे आणि त्यांच्या जीवनातील सर्व गरज तू तुझ्या दयेने आणि कृपेने पूर्ण कर. आम्ही प्रार्थना करीतो मिस्टर शशिकांत कुरुडे आणि मिसेस मीना कुरुडे यांच्याकरिता. त्यांना देखील तू सांभाळ. प्रभू, त्यांच्या देखील आरोग्याची तू काळजी घे. या सर्वांना एकवटून आम्ही तुझ्या दयेच्या आणि कृपेच्या आसनासमोर आणतो. आणि अनेक आमचे अधिक वडीलजन आहेत, त्यांना देखील तुझ्या पवित्र सान्निध्यात आम्ही आणलेलं आहे. प्रभू, तुझी कृपा, तुझं आरोग्य त्या प्रियजनांवर तू पुरे. आम्ही विशेष प्रार्थना आणि विनंती करीत आहोत आमच्या धर्मप्रांताचे सन्माननीय बिशप डॉक्टर अनिल कुमार जॉन सरवंत यांच्याकरिता. मिसेस मॅडम सिल्विया जॉन सरवंत या परमेश्वरा उभयतांना तू विशेष करून आशीर्वादित कर. त्यांच्या लागणाऱ्या गरजा तू तुझ्या दयेच्या आणि कृपेच्या भांडारातून पुरीव आणि त्यांना तू दीर्घायुष्य दे आणि त्यांच्या सेवेचा उपयोग अनेक धर्मप्रांतात आणि तुझ्या सेवा कार्यात तू होऊ दे. आम्ही आमच्या मुंबई धर्मप्रांताच्या सर्व जिल्ह्यांकरिता आणि तेथे असलेल्या सर्व जिल्हा अधीक्षकांकरिता, डिस्ट्रिक्ट सुप्रिटेंडंट्स यांच्याकरिता, ज्यांच्या अंतर्गत प्रभू तुझी ही सेवा अनेक ठिकाणी व्यवस्थित रीतीने पार पाडली जात आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनात जे बाळक वर्ग कार्यरत आहेत, सेवा करीत आहेत, त्यांना देखील तू विपुल आणि भरपूर आशीर्वाद दे. आमच्या धर्मप्रांतातील सर्व डिकनेसेस या भगिनींना आम्ही तुझ्या दयेच्या आणि कृपेच्या आसनासमोर आणतो. प्रभू, तिथून तू आपला उजवा हात पुढं कर आणि त्यांच्या सेवेला तू आशीर्वादित कर. आमच्या धर्मप्रांतात असणारे मिशनरीज, इतर
पवित्र शास्त्राचं अध्ययन घेणारे सेवक आणि प्रभू या पवित्र शास्त्रातून लोकांपर्यंत सुवार्ता नेणारे असे सर्व सेवक वर्ग यांच्यासाठी देखील आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करीत आहोत. त्यांना देखील तू सांभाळ, त्यांची गरज तू पूर्ण कर, त्यांच्या प्रार्थना तू मान्य कर. आम्हा सर्वांची सेवा तुला मान्य असू दे. प्रभू, आम्ही तुझे उपकार स्मरण करीत असताना आमच्या मंडळीतील सर्व संस्था आणि त्या संस्थांमध्ये कार्यरत असलेले सर्व तुझे प्रिय लोक यांना तू नावाने हाक मार आणि त्यांच्या गुणकौशल्यांचा वापर तुझ्या सेवेकरिता अधिक आणि अधिक प्रमाणात तू करून घे. आम्ही विनंती करीत आहोत आमच्या पालकीय समिती, पालकीय परिषदेकरिता प्रभू तू त्यांचा देखील विशेष मार्गदर्शक हो. त्यांच्याद्वारे जे निर्णय या मंडळीच्या हिताकरिता घेतले जातात प्रभू, ते सर्व निर्णय तुझ्याकडून यावेत, तुझ्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने ते आम्हाला मिळावेत म्हणून तू आमचा सहाय्य करता हो. आतापर्यंत या मंडळीद्वारे तू आपली महान सेवा घडवून घेतलेली आहेस प्रभू. इथून पुढे देखील ही मंडळी तुझ्या सेवेकरिता सज्ज असू दे आणि तुझं कार्य अधिक आणि अधिक प्रमाणात वाढवू दे अशी नम्र प्रार्थना मी तुझ्याजवळ करीतो. या मंडळीला तू आशीर्वादित केलंस, सर्व प्रकारे तू धनसंपन्न तू या मंडळीला ठेवलंस आणि इतर मंडळांकरिता ही मंडळी एक आशीर्वादाचं कारण ठरेल अशी दयादृष्टी तू आम्हावर कर. प्रत्येक या मंडळीतील तुझ्या विश्वासू सभासदांना, प्रत्येक लेकरांना, प्रत्येक मुलामुलीला प्रभू आम्ही तुझ्या पवित्र सानिध्यात आणतो. तुझ्या आकाश कपाटांना उघडून प्रभू त्यांच्या जीवनावर तू आशीर्वाद पाठव, जेणेकरून आम्ही इतर जणांकरिता, इतर राष्ट्रांकरिता आशीर्वादाचं कारण ठरू. परमेश्वरा, आम्ही इथून तुझी सर्व स्तुती या उपासनेत करीत असताना, तुझे गीत गात असताना, तुझ्या प्रार्थना करीत असताना, तुझं वचन त्यावर पठन, मनन आणि चिंतन करीत असताना प्रभू तू आमच्याबरोबर आहेस आणि ही सर्व उपासना तुझ्या गौरवासाठी तू यावेळेस आम्ही तुझ्या पुढं समर्पित केलेली आहे. स्वीकार कर. परमेश्वरा, इथून पुढची वेळ आम्ही तुझ्या हाती सोपवितो. आमच्या या जगभरात जी कोरोना या आजाराची संकटे आलेली आहेत परमेश्वरा, त्या सर्व संकटातून तू आमचा निभाव कर. लवकरात लवकर लसीकरणाचा हा कार्यक्रम पूर्ण होईल आणि सर्व जग प्रभू त्या लसीच्या द्वारे आशीर्वादित होईल अशी दयादृष्टी तू आम्हावर कर. तिसरी लाट येण्याची जी संभाव्य परमेश्वरा या ठिकाणी चिन्ह दिसत आहेत, आम्ही प्रार्थना करीत आहोत प्रभू त्या सर्व गोष्टींचा नायनाट तू कर आणि तू आमचा निभाव तू कर. ही तिसरी लाट या देशात येऊ नये म्हणून तू आमचं संरक्षण कर. प्रभू, इथून पुढची वेळ आम्ही तुझ्या हाती सोपवित असताना या जगात, या देशात ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे त्रास आलेला आहे, लोक पुरात वाहून जात आहेत, त्यांची मालहानी होत आहे, प्राणहानी होत आहे, अशा सर्व लोकांवर तू आपला आशीर्वादाचा हात ठेव. त्यांना परमेश्वरा सुरक्षित असं वातावरण दे आणि यापासून होणारा अपाय टाळून प्रभू तू तुझे स्तुती, तुझं गौरव करण्याची संधी आम्हाला लाभू दे. शेतकऱ्यांवर तू कृपा कर आणि या अतिवृष्टीचा परमेश्वरा दुष्परिणाम त्यांच्या शेतीवर होऊ नये आणि त्या ठिकाणी जे पीक त्यांनी घेतलेलं असेल ते पीक भरभरून या वाढावं आणि परमेश्वरा येणाऱ्या दिवसांमध्ये हंगाम चांगला मिळावा यासाठी तू विशेष आशीर्वाद शेतकऱ्यांच्या कष्टावर तू कर. आम्ही तुझे उपकार स्मरण करीत असताना इथून पुढची भक्ती ही वेळ आम्ही तुझ्या हाती सोपवितो. जे कोणी दुःखी आहेत, कष्टी आहेत, आजारात आहेत, संकटात सापडलेल्या आहेत, अशा सर्वांना आम्ही तुझ्या हाती सोपवितो. प्रभू तू त्यांच्या सर्व या प्रश्नातून, त्यांच्या संकटातून, त्यांच्या समस्येतून त्यांचा निभाव कर. मागणी आणि कल्पनापेक्षा अधिकच देणारा परमेश्वर तू आहेस. मागण्याआधी तू आमच्या गरजा पुरविल्यास त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो आणि ही प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त, ज्याने जेव्हा जेव्हा आम्ही प्रार्थनेत एकत्रित आलो अशा रीतीने प्रार्थना करावयास शिकविले. हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडिले आहेत तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडेल, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आजच्या मननाकरिता जो शास्त्रपाठ निवडण्यात आलेला आहे तो अनुवादाचं पुस्तक याचा पहिलाच अध्याय आणि त्याच्या 41व्या वचनांपासून ते 46व्या वचनांपर्यंत याचं पठन आपण करू.
ते मी तुमच्यासाठी करेन. हर्मा येथे इस्रायल लोकांचा पराभव. तेव्हा तुम्ही मला असे उत्तर दिले की आम्ही परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे, तरी आमचा देव परमेश्वर ह्याने आम्हाला आज्ञा केल्याप्रमाणे आम्ही वर चढून जाऊ व युद्ध करू आणि तुमच्यापैकी प्रत्येकाने आपली युद्धाची शस्त्रे धारण केली आणि तुम्ही डोंगराळ प्रदेशात चढून जाण्यास मोठे तयार झालात. तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, त्यांना सांग, तुम्ही जाऊ नका व लढाई करू नका, कारण मी तुमच्यामध्ये नाही. गेला तर शत्रू तुमचा मोड करेल. त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितले, पण तुम्ही ऐकले नाही. उलट तुम्ही आपला देव परमेश्वर याच्या आज्ञेविरुद्ध बंड केले आणि धिटाई करून त्या डोंगराळ प्रदेशात चढून गेला. तेव्हा त्या डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या अमोऱ्यांनी बाहेर पडून तुमच्याशी सामना करून मधमाशांप्रमाणे तुमचा पाठलाग केला आणि सेईर देशातील हर्मापर्यंत तुम्हाला पिटाळून लाविले. तेव्हा तुम्ही माघारे येऊन परमेश्वरासमोर रडू लागला, पण परमेश्वराने तुमचा शब्द ऐकला नाही व तुमच्याकडे लक्ष दिले नाही. तेव्हा तुम्ही कादेशात बरेच दिवस वस्तीस राहिला, ते तुम्हाला ठाऊकच आहे. देवबाप, वाचली गेलेली ही वचने आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित करो. आपण आपल्या मनाच्या तयारीकरिता उपासना संगीतातून गीत क्रमांक 420, उपासना संगीतातून गीत क्रमांक 420, सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप, हे गीत गाऊन आपण आपल्या मनाची, आपल्या अंतकरणाची तयारी देवाचं वचन स्वीकारण्याकरिता करू. जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील. वृद्धपणातही ते फळ देत राहतील. ते रसभरीत व सदा टवटवीत असतील. एकेकाळी आम्ही मारित होतो तशी उडी मारणे आता जमणार नाही, हे खरे आहे. परंतु आम्हाला एकमेकावर प्रीती करणे शक्य आहे आणि आम्ही प्रार्थना करू शकतो. देवाला आणि दुसऱ्यांना देण्यासारखी दुसरी देणगी नाहीच. देव आपल्या प्रीतीचा वर्षाव आमच्या अंतकरणात करतो. ती प्रीती दुसऱ्यांना मिळावी हाच त्याचा उद्देश आहे. प्रीती आणि प्रार्थना खरोखर प्रभावी आणि बलशाली कृत्य आहेत, कारण आमचा उपयोग करून घेणारा आमचा देव सर्वसमर्थ आणि सर्वस्वी प्रेममय आहे आणि तो सर्वदा आमच्या हृदयात वस्ती करून आहे. देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप. येथेच विराजे देव बाप. समक्षता त्याची राखी शुद्ध ह्याला, सदा अशुद्धाला दूर ठेवी. समक्षता त्याची राखी शुद्ध ह्याला, सदा अशुद्धाला दूर ठेवी. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव
विराजे देव बाप. सारा येशू ख्रिस्त बरुनी उरला, आता या देऊळा भय कैचे. सारा येशू ख्रिस्त बरुनी उरला, आता या देऊळा भय कैचे. सुंदर देऊळ हृदय हे माझे, तेच विराजे देव बाप. इथेच विराजे देव बाप. प्रवृत्तीचे पीठ उभा तयावरी, उपदेश करी पवित्रात्मा. प्रवृत्तीचे पीठ उभा तयावरी, उपदेश करी पवित्रात्मा. सुंदर देऊळ हृदय हे माझे, तेच विराजे देव बाप. इथेच विराजे देव बाप. दास म्हणे येथे अवघी मंडळी, बजाया जमली देव बापा. दास म्हणे येथे अवघी मंडळी, बजाया जमली देव बापा. सुंदर देऊळ हृदय हे माझे, तेच विराजे देव बाप. सुंदर देऊळ हृदय हे माझे, तेच विराजे देव बाप. इथेच विराजे देव बाप. इथेच विराजे देव बाप. आजच्या आपल्या मननाचा विषय आहे पश्चातापाची प्रार्थना. आणि जेव्हा आपण पश्चातापाची प्रार्थना हे शीर्षक ऐकतो तेव्हा लगेच आपलं लक्ष स्तोत्र 51 यावर जातं आणि आम्ही विचार करायला लागतो की स्तोत्र 51 यामध्ये दिलेली प्रार्थना ही खरी पश्चातापाची प्रार्थना आहे. परंतु आज आपण थोड्या वेगळ्या प्रकारे या विषयावर मनन आणि चिंतन करणार आहोत. परमेश्वर देव दयाळू आणि सहनशील आहे. आपण सहसा त्याला अशा रीतीने पाहतो की जेव्हा आम्ही चुकतो,
जेव्हा आम्ही कुठेतरी कमी पडतो, आम्ही अपयशी किंवा अयशस्वी होतो, तेव्हा हा देव परमेश्वर आम्हाला दुसरी संधी देतो. जेव्हा अब्राहम मिस्राच्या राजाकडे गेला आणि म्हणाला सारा त्याची बहीण होती, परंतु नंतर वेदीकडे परत जाऊन तो हे देवाला कबूल करतो आणि परमेश्वर त्याच्या या पश्चातापाच्या प्रार्थनेला मान्य करतो. इसाहाकही आपल्या पत्नीबद्दल खोटा बोलला आणि देवाने त्याला क्षमा केली आणि त्याने नव्याने पुन्हा सुरुवात करून त्याचे कल्याण केले. प्रिय मंडळी, याकोबाने आपल्या भावाचा म्हणजे एसावचा हक्क, जो आशीर्वाद त्याला इसाहकाकडून मिळायला हवा होता, तो मत्सराने याकोबाने तो त्याच्यापासून हिरावून घेतला. तरीही परमेश्वराने अब्राहमाशी केलेला करार याकोबाच्या माध्यमातून सन्मानित केलाच. आपण हे सर्व विवरण पवित्र शास्त्रात वाचलेलंच आहे. योनाने देखील निनवेला संदेश पोहोचवण्यासाठीची त्याची जबाबदारी अमान्य केली आणि परमेश्वराच्या विरोधात तो इतका गंभीरपणाने त्याने अपराध केला आणि ते पाप केलेले असतानाही देवाने त्याला दुसरी संधी दिलीच. पवित्र शास्त्रात प्रेषित पेत्राचे उदाहरण हे अगदी प्रसिद्ध आहे. आपल्याला ठाऊक आहे, ज्या पेत्राने 3 वेळा प्रभूला नकार दिला आणि तरीही देव त्याला सोडून देत नाही किंवा त्याला त्यागत नाही. प्रभू येशूने पेत्राला क्षमा केली, त्याला परत आणले व अशा रीतीने त्याला दुसरी संधी लाभली. आम्ही खरोखर एका प्रेमळ, दयाळू आणि क्षमाशील परमेश्वराची उपासना करतो. खरे तर देवाच्या कृपाळूपणाचा आपण केव्हाही दुरुपयोग करू नये किंवा त्याचा आपण अवमान करू नये आणि असे कधीच मनात आणू नये की आपल्या पापांची कबुली दिल्यामुळे आपण केलेल्या कृत्यांसाठी परमेश्वर कोणत्याही शिस्तीचा म्हणजे शिक्षेचा किंवा शिकवणीचा किंवा सुधारणेचा अनुभव आम्हाला घडू देणार नाही. असे होत नाही. केवळ पापाची कबुली करून आपण सुटका मिळू शकत नाही. देव स्वेच्छेने आम्हाला क्षमा करतो, परंतु तो आम्हाला याची हमी देत नाही की पाप करण्यापूर्वी आम्ही जसे आमचं जीवन जगत होतो त्याप्रमाणेच ते जीवन आम्हाला पूर्ववत मिळेल किंवा राहील. कादेश बर्ण्यास या मार्गावर इस्रायल लोकांनी मिळवलेला धडा असाच काहीसा होता. जो प्रदेश परमेश्वर त्यास देणार होता त्याच्या सीमेवर ते पोहोचले. म्हणजे अगदी त्यांचा दुसरा पडाव परमेश्वराने देऊ केलेल्या त्या वचनदत्त जागेवर किंवा देशात, प्रदेशात होणार होता. तेव्हा त्या देशाची माहिती मिळवण्यासाठी, म्हणजे आता ते दुसऱ्या क्षणी त्या देशात पोहोचण्याआधी त्या लोकांनी विचार केला की त्या देशाची माहिती मिळवण्यासाठी काही माणसे हेर म्हणून पाठविली जावीत. आणि त्यांनी अशी खबर त्या लोकांपर्यंत आणली की आपला देव परमेश्वर जो देश आपल्याला देणार आहे तो देश उत्तम आहे. दुधा मधाच्या प्रवाहात असल्यासारखा तो देश आहे. तो देश हेरून जे 40 दिवसांनी परत आले त्यातल्या 10 हेरांनी अशी खबर दिली की त्या देशाचे रहिवासी मात्र बलवान आहेत. तेथील नगरे तटबंदीची असून फार मोठी आहेत. त्या लोकांवर स्वारी करण्यास आपण मुळीच समर्थ नाही, कारण ते आपणाहून बलाढ्य आहेत. आणि अशी बातमी त्यांनी लोकांपर्यंत आणली. परंतु त्यात कालेब व यहोशुआ या इस्रायली लोकांना त्यांनी या दोघांनी शांत करून त्यांना समजवण्याचा प्रयत्न करीत ते त्याला म्हणाले, आपण त्या देशावर आताच्या आता हिम्मत धरून चढाई करून जाऊ आणि तो आपल्या हाती घेऊ.
हिम्मत धरून चढाई करून, कारण ते जिंकण्यास आपण पूर्णपणे समर्थ आहोत. या सर्व प्रयत्नांनंतरही इस्रायली लोकांनी त्या इतर 10 हेरांच्या सांगण्यावरून परमेश्वराच्या वचनांवर आणि त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवण्यास नकार दिलेला आहे. ते आपसात म्हणाले, आपण कोणाला तरी पुढारी करून मिसर देशात परत जाऊया. आम्ही काय इथे मरण्यासाठी आलो आहोत? हा विचार त्यांच्या मनात आला. त्यांच्या अशा अविश्वासामुळे त्यांना शिस्त लावणे परमेश्वराला अति आवश्यक वाटले. अनिष्ट बातमी देणाऱ्या त्या 10 हेरांचा मृत्यू झाला. त्याचे विवरण आपण पवित्र शास्त्रात अशा प्रकारे वाचतो. नंतर मोशेने देश हेरावयाला पाठविलेल्या ज्या पुरुषांनी परत येऊन त्या देशाविषयी अनिष्ट बातमी सांगितली होती आणि सर्व मंडळीला परमेश्वराविरुद्ध कुरकुर करावयाला चिथवले होते, ते देशाचे अनिष्ट बातमी देणारे पुरुष परमेश्वरासमोर मरीने मृत्यू पावले. गणना 14वा अध्याय 36 आणि 37 ही वचने. आणि जे इस्रायल लोक परमेश्वराविरुद्ध कुरकुर करीत होते त्यांच्यापैकी ज्यांची गणना झाली त्यांच्या पूर्ण संख्येतील 20 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या ज्या लोकांनी कुरकुर केली त्यापैकी कोणीही ज्या देशात त्यांना घेऊन जाण्याची परमेश्वराने शपथ वाहिली होती त्यात जाणारच नाही अशी शिक्षा परमेश्वराने त्यांना दिली. त्यांची मुले बाळे त्यांनी केलेल्या विश्वासघाताची शिक्षा 40 वर्षे भोगीत त्या रानात भटकत राहणार होती. मोशेद्वारे हे शब्द इस्रायल लोकांना सांगितले गेले. तेव्हा त्यांनी स्वबळावर चढाई करून त्या देशावर विजय प्राप्त करण्याचा जेव्हा निर्णय घेतला, वचन सांगतं, मोशेने परमेश्वराची शिक्षा इस्रायल लोकांना कळविली. तेव्हा त्यांनी फार विलाप केला. मग ते पहाटेस उठले आणि पर्वताच्या शिखरावर चढून म्हणाले, आम्ही पाप केले आहे, पण आता आम्ही तयार आहोत. परमेश्वराने वचन दिलेल्या स्थानी आम्ही जाऊ. तेव्हा मोशे म्हणाला, परमेश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन का करीता? ह्यात तुम्हाला यश यावयाचे नाही. चढाई करू नका, कारण परमेश्वर तुमच्यामध्ये नाही. कराल तर शत्रूकडून तुमचा संहार होईल. पहा, तुमच्या पुढे अमालेकी व कनानी लोक आहेत, म्हणून तुम्ही तरवारीने पडाल. तुम्ही परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून मागे फिरला आहात, म्हणून परमेश्वर तुमच्या बरोबर असणार नाही. पण ते तिटाई करून पर्वताच्या शिखरावर चढले. परमेश्वराच्या कराराचा कोश आणि मोशे हे मात्र छावणीतून हल्ले नाहीत. तेव्हा त्या पर्वतावर राहणारे अमालेकी व कनानी यांनी खाली उतरून त्यांना मार देत हर्मापर्यंत पिटाळून लाविले. मोशेने हा प्रसंग त्याच्या शेवटल्या भाषणात पुनरुच्चारित केला. त्या लोकांना त्याने ते जो आपण अनुवाद याचा पहिला अध्याय 41 ते 46 या वचनात वाचलेला आहे. या शास्त्र भागात इस्रायल लोक माघारी येऊन परमेश्वरासमोर रडून आम्ही परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे ही कबुली देऊन सुद्धा परमेश्वराने त्यांचा शब्द ऐकला नाही व त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. परमेश्वर त्यांना पूर्ववत म्हणजे आज्ञेचं उल्लंघन करण्यापूर्वीचं जीवन पुनर्संचयित करत नव्हता. त्यांना तो आशीर्वाद तो देत नव्हता. परमेश्वराने त्यांना यश का दिले नाही? पूर्वजांना शपथपूर्वक वचन देऊन जो देश देण्याचे परमेश्वराने पूर्वीच ठरविले होते त्यात हे लोक का जाऊ शकले नाहीत? परमेश्वराने त्यांची प्रार्थना ऐकली नाही आणि युद्धात त्यांना यश देखील
मिळू दिले नाही. याला कारण होते की जरी इस्रायल लोकांच्या शब्दात पश्चाताप होता, परंतु त्यांचे हृदय तसे नव्हते. त्यांचे अंतःकरण पश्चातापापासून बरेच लांब होते. परमेश्वराला जाणवले की त्यांची आध्यात्मिक स्थिती अगदी तुटपुंजीशी किंवा अल्पशी अशी आहे. पापांसंबंधी त्यांचा दृष्टिकोन अपुरा होता. पापाविषयी त्यांचं मन, त्यांची कल्पना ही तुटपुंजी अशी होती. इस्रायल लोक म्हणाले की आम्ही पाप केले आहे, परंतु त्यांची मने त्यांच्या कबूल करण्यात नव्हती. केवळ त्यांचा अपराध कबूल केल्याने त्यांना खरोखर पश्चाताप होऊ शकला नाही. पवित्र शास्त्रात आम्हाला अशी अनेक उदाहरणे आढळतील की त्यांनी देखील अशा प्रकारे आपापल्या पापांची कबुली परमेश्वराला दिली आहे, परंतु त्यांचे शब्द त्यात असतात. त्या शब्दांचा अर्थ मात्र पश्चाताप नसतो. त्यांचे शब्द तसे असतात, परंतु त्या शब्दांचा अर्थ पश्चाताप नसतो. तथापि पवित्र शास्त्रात काही लोकांचे कबूल करणे अस्सल किंवा खरे देखील होते. त्यात उदाहरण म्हणजे नाथान संदेशाने दाविदाचे पातक जेव्हा त्याच्या पुढं उघडकीस आणले की उरियाची पत्नी त्याने कावेबाजीपणाने हस्तगत केली होती, तेव्हा दावीद नाथानास म्हणाला, 2 शमूएल 12 अध्याय आणि 13 वचनात, मी परमेश्वराविरुद्ध पातक केले आहे. नवीन करारात उधळ्या पुत्राचं आपण उदाहरण ऐकतो. जेव्हा परत आपल्या बापाकडे तो आला आणि म्हणाला, बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. या दोन्ही उदाहरणात, या प्रकरणात प्रत्येक बाबतीत परमेश्वराने त्यांचे हेतू व मनोवृत्ती तपासली आणि त्याने त्यांच्या शब्दांवर नव्हे तर त्यांच्या अंतःकरणावर आणि कृतींवर आधारित प्रतिसाद दिलेला आहे. जेव्हा आपण परमेश्वराविरुद्ध पाप केले असे इस्रायली लोक म्हणत असताना त्यांनी जे कबूल केले आणि त्यानंतर जे घडले त्यावरून असे दिसून येते की त्यांनी खरोखर पश्चाताप केलाच नव्हता. ते म्हणाले, आम्ही वर चढून जाऊ व युद्ध करू. अनुवाद 1:41. परमेश्वराने त्यांना जाण्यास आणि लढण्यास मनाई केलेली असताना, कारण तो त्यांच्यामध्ये नव्हता, त्यांनी त्याचे ऐकले नाही. तो परिणामी त्यांना अपयश हाती आले. परत येऊन त्यांनी परमेश्वराला क्षमा मागितली, रडू लागले, पाप कबूल केले. तेव्हा परमेश्वर त्यांना म्हणाला, मी तुमच्या प्रार्थनेचे उत्तर देणार नाही, तुमच्या विनवणीकडे मी कान देखील देणार नाही, मी तुमचे ऐकणार नाही, कारण तुमचे अंतःकरणच योग्य नाही, तुमची वृत्ती योग्य नाही, आणि एवढेच नव्हे तर पापाबद्दल तुमची समजूत देखील अपुरी आहे, तुटपुंजी आहे, ती अतिशय विलक्षण आहे. या इस्रायल लोकांचे पाप नेमके काय होते आपण ते जाणून घेऊ की या इस्रायल लोकांनी अशी कुठली चूक केलेली होती की ज्याचा परिणाम त्यांना परमेश्वराकडून प्रार्थनेचं उत्तर न मिळणं असं झालं. सर्वप्रथम त्यांनी अविश्वासाचे पाप केले. जो देश शपथपूर्वक देऊन परमेश्वराने त्यांना देऊ केला होता त्यात जाऊन तो वतन करून घ्या या शब्दांबद्दल त्यांनी परमेश्वरावर विश्वास ठेवला नाही. हे पाप त्यांना दुसरे आणखी पाप करण्यास प्रवृत्त करते. अविश्वासाचे पाप त्यांना पुढे आणखी एक पाप करण्यास प्रेरणा देते आणि ते म्हणजे अवज्ञा. कनान देशात जाण्याविषयी त्यांनी नकार दिला. आम्ही मिसर देशात परत चालले जाऊ, आम्ही स्वतःसाठी एक पुढारी नेमू आणि आम्ही पुन्हा परत माघार घेऊ, ही अवज्ञा त्यांनी स्वीकारली. तिसरे म्हणजे कुरकुर करण्यामध्ये ते दोषपात्र ठरले. त्यांनी ह्या
कुरकुर करण्याच्या दोषात स्वतःला अडकवून एक तक्रार केली. तरवारीने आमचा निपात व्हावा म्हणून परमेश्वर आम्हाला ह्या देशात का नेत आहे? आमच्या बायका मुलांची लूट होईल, आम्ही मिसर देशात परत जावे हेच बरे नव्हे काय? त्यांच्या अशा कुरकुर करण्यामुळे आणि आज्ञेचं उल्लंघन केल्यामुळे परमेश्वराने मोशेच्या द्वारे त्यास कळविले की त्यांचेच शब्द त्यांच्यासाठी खरोखर होतील. त्यांची पूर्ण संख्येतील जी 20 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या लोकांची प्रेते त्या रानात पडतील, कारण त्यांनी त्या परमेश्वराच्या आज्ञेविरुद्ध बंड केले, अवज्ञा केली आणि विश्वासघात केला. हे पाप त्यांच्या हातून घडले आणि या पापांमुळे इस्रायल लोक निराश झाले आणि निराशेमुळे त्यांच्यामध्ये उद्धटपणा वाढू लागला. ते म्हणाले, आम्ही जे काही केले त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत, तरी आमचा देव परमेश्वर याने आम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही वर चढून जाऊ व युद्ध करू. तथापि त्यांना त्यांच्या पापाची तीव्रता कळली नाही. त्यांना वाटले की ते फक्त आम्ही तुझ्या विरुद्ध पाप केले आहे असे म्हणून दिलगिरी व्यक्त करतील आणि प्रश्नच मिटेल. त्यांचा असा विश्वास होता की मग परमेश्वर त्यांना त्या भूमीवर विजय प्राप्त करण्यास मदत करेल. परंतु पापाविषयी त्यांचा दृष्टिकोन मोडका होता, तुटपुंजा असा होता, अल्प असा होता. परमेश्वराच्या स्पष्ट इच्छेचे उल्लंघन करून त्यांनी त्याच्या गौरवाची जणू काही फसवणूकच केली. म्हणूनच त्याने त्यांची प्रार्थना मान्य केली नाही. इस्रायली लोकांप्रमाणेच पुष्कळदा आपण पाप म्हणजे खरोखर काय आहे हे पाहत नाही. आज्ञाभंग, बंडखोरी आणि अविश्वास ही पापे खरोखर किती गंभीर आहेत हे जर आपल्याला कळले तर आपण त्यांच्यापासून पळ काढू, त्यांच्यापासून दूर राहू. परमेश्वर आम्हाला चेतावणी देतो की जर आपल्याकडे अविश्वासाचे वाईट असे अंतकरण असेल तर आपला अंत अरण्यातल्या इस्रायल लोकांसारखाच होईल. हे परमेश्वराची वाणी आहे. म्हणून पापाविषयी आपली जी वृत्ती आहे किंवा पापाविषयी आपला जो समज आहे, पापाविषयी आपली जी कल्पना आहे ती अपुरी नसावी. दुसरा दृष्टिकोन आमचा पश्चातापासंबंधी आहे आणि तो देखील याप्रमाणेच त्रोटक आहे, तो देखील अल्प आहे. इस्रायल लोकांना त्यांच्या पापाचं गांभीर्य आणि परमेश्वराच्या क्षमेचं औदार्य न समजल्यामुळे पश्चातापाविषयीचा एक अयोग्य दृष्टिकोन निर्माण झाला होता. प्रत्यक्षात त्या लोकांनी खरोखरच पश्चाताप केला नव्हता. त्याऐवजी त्यांनी केवळ दुःख आणि पश्चाताप करण्याची केवळ एक भावना अनुभवलेली होती. 2 कोरिंथ याचा 7वा अध्याय त्याच्या 10व्या वचनात पौलाने एखाद्या पातकाविषयी तीव्र खेद होणे, आम्ही केलेल्या पापाविषयी खूप वाईट वाटणे व खरा पश्चाताप काय असतो या 2 गोष्टींमध्ये जी भिन्नता आहे ती स्पष्ट केलेली आहे. आणि ती भिन्नता म्हणजे तो सांगतो, कारण ईश्वर प्रेरित दुःख तारणदायी पश्चातापास कारणीभूत होते. त्याबद्दल वाईट वाटत नाही, पण ऐहिक दुःख मरणास कारणीभूत होते. जे आमच्या शरीराबद्दल, जीवनाबद्दल, ऐहिक गोष्टींबद्दल जे दुःख होतं ते आम्हाला मरणासाठी कारणीभूत ठरतं. मोशेबरोबर मिसर देशातून बाहेर पडलेल्या त्या इस्रायली लोकांना त्यांच्यासोबत घडलेल्या या जगिक दुष्परिणामाबद्दल फारच वाईट वाटले. त्यांना असं वाटलं की परमेश्वर आता आम्हाला त्या देशात घेऊन जाऊ इच्छित नाही आणि त्या गोष्टींचं त्यांना अतिशय दुःख होत होतं. परंतु त्यांना त्यांच्या पापाबद्दल पश्चाताप नव्हता झाला.
इस्रायल लोकांना त्यांच्या पापांबद्दल खंत वाटत होती, कारण ते त्या देशात प्रवेश करू शकणार नव्हते. परंतु त्या रानातच त्यांचा शेवट होणार होता, म्हणून त्यांचं दुःख अधिक जास्त प्रमाणात वाढलेलं होतं. त्यांना त्यांच्या अंतःकरणाची, त्यांचे मन योग्य असण्याची अजिबात चिंता नव्हती, तर त्यांना फक्त त्यांच्या कृत्याच्या दुष्परिणामांबद्दल काळजी लागलेली होती. त्यांनी त्यांचे दोष केवळ कबूल केले, कारण त्यांना आशा होती की असं केल्याने त्यांच्यावर होणारा परिणाम टाळता येईल. एक विचारवंत म्हणतात की देव आपल्या कृपेने आम्हाला क्षमा करतो. तो आम्हाला त्याच्या कृपेने क्षमा करतो खरा, परंतु त्याच्या शासन प्रक्रियेमध्ये तो म्हणतो आपण जे पेरतो त्याचीच कापणी करणार. म्हणून खऱ्या अर्थाने पश्चाताप केल्याने आपण देवाच्या इच्छेला अधीन होतो आणि आपल्या पापांमुळे होणारे जे परिणाम आहेत ते देखील आपण सहज वाईट वाटून न घेता स्वीकार करतो. इस्रायल लोकांनी पाप केले आहे हे त्यांनी कबूल केले, तरी सुद्धा त्यांनी देवाचा न्याय स्वीकार करण्यास नकार दिला आणि त्यातून हे दिसून येते की त्यांनी पश्चाताप केला नाही. नम्रपणे, आज्ञाधारकपणे देवाच्या अधीन राहण्याऐवजी त्यांनी अमालेकी आणि कनाली लोकांशी लढा न करण्याच्या परमेश्वराच्या थेट आज्ञेचे उल्लंघन केले. गणना 14वा अध्याय 39 ते 45 या वचनांमध्ये आपण ते पाहतो. प्रियांनो, इस्रायल लोक केवळ पापाविषयीच अपुरी जाणीव ठेवणारे नव्हते, केवळ पश्चातापाविषयीच अपुरी जाणीव ठेवणारे नव्हते, परंतु ते प्रार्थनेविषयी देखील त्यांची कल्पना ही अपुरी होती, तुटपुंजी होती. इस्रायल लोकांचा विश्वास होता की प्रार्थनेद्वारे ते परमेश्वराचे मन वळवू शकतील. तसे त्यांच्याकडे कारणही उपलब्ध होते. मागील प्रसंगी जेव्हा जेव्हा मोशेने त्यांच्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना केली होती, देवाने ती मान्य देखील केली. परंतु प्रार्थनेचा हेतू परमेश्वराचे मन वळवण्यासाठी नसावा, तर त्याची इच्छा जाणून घेण्यासाठी असावा. हे ते विसरले होते. आमची प्रार्थना परिणामी व्हावी यासाठी ती परमेश्वराच्या वचनांना धरून असावी लागते. आमची प्रार्थना परमेश्वराच्या वचनाशी समतोल असावी लागते. योहान 15 त्याच्या 7व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. लोकांनी परमेश्वराच्या वचनाला नाकारलं आणि त्याच्या आज्ञेविरुद्ध ते वागले. परिणामी परमेश्वराने त्यांची विनंती ऐकली नाही, प्रार्थनेचे उत्तर दिले नाही. जर आपण परमेश्वराचे वचन ऐकण्यास स्वतःचं हृदय कठोर केलं व आपण निर्बुद्ध ठरलो आणि त्याचे पालन करण्यास आपण नकार दिला, तर परमेश्वरही आपण कितीही मदतीसाठी केलेल्या प्रार्थना तो ऐकणार नाही. परमेश्वराच्या इच्छेसंबंधीही अपूर्ण दृष्टिकोन ठेवणे हे योग्य नाही. इस्रायल लोकांचा दृष्टिकोन त्यांच्या पापांबद्दल, त्यांच्या परमेश्वराच्या क्षमेबद्दल, स्वतःच्या पश्चातापाबद्दल आणि नंतर प्रार्थनेबद्दलही चुकीचा ग्रह असा होऊन बसला होता. आणि म्हणून या सर्व गैरसमजाला एक पुष्टी देणारं मूळ कारण होतं, ते म्हणजे परमेश्वराच्या इच्छेसंबंधी त्यांची अपुरी कल्पना, त्यांची ती विलक्षण मनोवृत्ती. लोकांना हे समजले नाही की देवाच्या इच्छेमध्ये केवळ काय केले पाहिजे एवढेच काही नसते, की देवाची इच्छा ही आहे आणि आपण ते केले पाहिजे एवढीच ते नसून ते कसे केले पाहिजे, ते का केले पाहिजे आणि ते केव्हा केले पाहिजे हे देखील यात समाविष्ट आहे. परमेश्वराने इस्रायल लोकांना सांगितले होते
पहा, तुझा देव परमेश्वर याने तो देश तुझ्या पुढे ठेवला, त्यावर चढाई करून तो हस्तगत कर, भिवू नकोस व कचरू नकोस. तेव्हाही परमेश्वराने दिलेली आज्ञा लोकांनी मानली नाही. त्यांनी परमेश्वराच्या इच्छेकडे दुर्लक्ष केले. त्यांच्या स्वतःच्या योजनेचे त्यांनी किंबहुना अनुसरण केले. त्यांना त्या देशात जायचे होते आणि हे ते त्यांच्या स्वतःच्या मार्गाने व त्यांच्या वेळेत त्यांना करायचे होते. परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवला असता तर इस्रायल लोकांनी जेव्हा देश हेरून परत आलेल्या पुरुषांकडून जेव्हा त्यांनी बातमी ऐकली तेव्हा लगेच म्हणजे आताच्या आता हिंमत धरून चढाई केली असती. परंतु ते एक दिवस उशिरा तयार झाले, कारण त्यांनी परमेश्वराला तुच्छ लेखले. त्याच्या सामर्थ्यावर भरोसा ठेवला नाही. त्यांनी रात्रभर विलाप केला आणि मग ते पहाटेच उठले आणि पर्वताच्या शिखरावर चढले. परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली होती. आम्हाला शिस्त लागावी यासाठी परमेश्वर सदैव प्रयत्नशील असतो. जेव्हा आम्ही त्याच्या इच्छेशी खेळतो तेव्हा अपयशी होऊन परत प्रार्थना करतो की हे परमेश्वरा, हे जसं पूर्वी होतं तसेच तू पूर्व करू देशील काय. परंतु आता देव म्हणेल की मी ते करू शकत नाही. मी ते तुमच्या प्रार्थनेला उत्तर देऊ शकत नाही. या इस्रायल लोकांच्या बाबतीत तेच घडले. परमेश्वराला त्या नवीन पिढीबरोबर आपला करार पूर्ण करण्यासाठी एक नवीन संधी देऊन पुन्हा एक नवीन सुरुवात करायची होती. आपल्या मंडळीमध्ये, आपल्या सेवा कार्यामध्ये असे बहुतेकदा घडते देखील. आपण आपल्या कादेश भरण्यापर्यंत येऊन पोहोचतो आणि केवळ विश्वासाने परमेश्वराने आपल्यासाठी काय राखून ठेवले आहे त्यात पाऊल टाकायचे असते. त्याऐवजी आपण विश्वासाने पुढे पाऊल टाकणे सोडून पुष्कळदा माघार घेतो आणि त्यानंतर काही काळ लोटल्यानंतर परमेश्वराच्या त्या मूळ योजनेवर अंमलबजावणी करण्याचा निश्चय करतो. पण आता देव आम्हाला म्हणेल, नाही, मी आता तुम्हाला त्या गोष्टींकरिता आशीर्वाद देऊ शकत नाही. या कारणामुळेच हे अतिमहत्त्वपूर्ण असतं की जेव्हा परमेश्वर आम्हाला आज्ञापालन करावयास सांगतो तेव्हाच आपण त्याचे पालन करायचे असते. कारण तो म्हणतो, अनुकूल समयी मी तुझे ऐकले व तारणाच्या दिवशी मी तुला सहाय्य केले. पहा, आताच समय अनुकूल आहे. पहा, आताच तारणाचा दिवस आहे. 2 कोरिंथ 6 अध्याय 2 वचन. जेव्हा आपण आपल्या पापांचे गांभीर्य जाणतो व खरा पश्चाताप करून अधीनतेच्या मनोवृत्तीने परमेश्वराकडे येतो तेव्हा तो आपल्याला कृपेने क्षमा करीतो. परंतु त्याच्या आज्ञा न पाळणाऱ्या लोकांना परमेश्वर त्याच्या शासनाप्रमाणे प्रेमात शिस्त लावतो. तो आपल्या हट्टीपणामुळे उद्भवणारे जे दुष्परिणाम आहे ते घडवून येऊ देतो. म्हणूनच प्रार्थनेचा हेतू समजून घेणे आणि प्रामाणिकपणे त्याची इच्छा जाणून घेणे महत्त्वाचे आहे. पश्चाताप केवळ मुखाने नव्हे तर देवाची लेकरे या नात्याने आपण केवळ देवाची इच्छा पूर्ण करणारेच नाही तर ती वेळेवर पूर्ण करणारे लोक झालो पाहिजे. आणि ते खऱ्या अंतकरणाने आणि अगदी पूर्ण समज आणि आमची कल्पना त्याच्यासाठी सदैव थेट आणि स्वच्छ ठेवून पूर्ण करायची आहे. देवबाप या वचनांद्वारे आम्हा सर्वांना आशीर्वाद देव. आमेन. आपल्या मंडळीतील एक विश्वासू सभासद म्हणून ज्यांनी जीवन व्यापन केलं असे ख्रिस्तात विलीन झालेले बंधू एबिसॅम एस रॉबिन यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्व दिवसांमध्ये परमेश्वराची स्तुती त्यांच्या गुणकौशल्यांद्वारे केली आणि वयाच्या 76व्या वर्षी ते ख्रिस्तात विसावा पावले. त्यांचा 25 जुलै या दिवशी जन्मदिवस या निमित्ताने आपण आदरांजली म्हणून त्यांनी या गीताला चाल दिली
उपासना संगीतातील गीत क्रमांक 192 आपण हे विशेष गीत म्हणून आज त्यांना आदरांजली समर्पित करीत ऐकू. ब्रदर एबिसॅम रॉबिन यांनी चालबद्ध केलेलं हे गीत प्रभू हे जीवनामृतारे. ब्रदर एबिसॅम रॉबिन यांची ख्याती केवळ ख्रिस्ती लोकांमध्येच नव्हे तर ख्रिस्तीतर इतर विश्वासणाऱ्या लोकांमध्ये देखील पाहायला मिळते. त्यांनी अनेक हिंदी व मराठी गीतांना 7 सुरांच्या माळेत गुंफून ख्रिस्ती समाजातील गीतांच्या अनेक स्पर्धेत भाग घेऊन यश मिळवण्यासाठी ते कारणीभूत झाले. आणि या प्रेमवेड्या संगीत कलाकारांना आपण ख्रिस्ताच्या नावात आज आदरांजली देत आहोत. हे सुंदरसं गीत आपण ऐकू. योहान 10:10 मध्ये प्रभू म्हणतो, मी तर त्यांना जीवनप्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. मानवी जीवन सुखाचे व यशस्वी व्हावे म्हणून अवघी मानवजात धडपडत आहे. जीवनात यश व सुख प्राप्त व्हावे म्हणून पवित्र शास्त्रात फारच उद्बोधक व सोपे मार्गदर्शन केले आहे. वचनाप्रमाणे आचरण करून आज्ञा पाळणे म्हणजेच देवावर प्रेम करणे होय. त्यामुळे आपले जीवन त्याच्या हातात सुरक्षित आहे. तोच प्रभू आमच्या जीवनात कार्यरत आहे. येशू जीवनाची कोनशिला आहे. ख्रिस्त आमच्या जीवनाचा अधिपती आहे. अधिपती आहे. अधिपती आहे. प्रभु हे जीवना मृतारे. प्रभु हे जीवना मृतारे. तुझं विण जाऊ कुठे, तुझं विण जाऊ कुठे, तुझं विण जाऊ कुठे, तुझं विण जाऊ कुठे. प्रभु हे जीवना मृतारे. प्रभु हे जीवना मृतारे. जीवनाच्या गोष्टी तुझ पाशी आहात. जीवनाच्या गोष्टी तुझ पाशी आहात. तुझं विण सारे खोटे, तुझं विण सारे खोटे, तुझं विण सारे खोटे. प्रभु हे जीवना मृतारे. बहुयज्ञ केले धनार्पिले. बहुयज्ञ केले धनार्पिले. तरी पाप
सुटे तरी पाप दंडना सुटे तरी पाप दंडना सुटे प्रभु हे जीवना मृता रे अंतकरण है बहुघाट पहा अंतकरण है बहुघाट पहा तुझं वीण कैसे फुटे तुझं वीण कैसे फुटे तुझं वीण कैसे फुटे प्रभु हे जीवना मृता रे सारी सर्व पृथ्वी धुंडाळिली मी सारी सर्व पृथ्वी धुंडाळिली मी तरी शांती नाही कुठे तरी शांती नाही कुठे तरी शांती नाही कुठे प्रभु हे जीवना मृता रे ज्या प्रियजनांनी आपले वाढदिवस लग्न वर्धापन दिन या आठवड्यात किंवा आज ते साजरा करीत असतील तर त्यांनी आपल्या गुडघ्यांवर यावं. शक्य असेल तर ते गुडघ्यांवर येऊन या प्रार्थनेत सहभागी होऊ शकता. आपण प्रार्थना करू. सृष्टीच्या निर्माणकर्त्या आमच्या देवा, आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो, कारण तू आम्हाला तुझ्या वचनांविषयी आज जी समजूत या संदेशाद्वारे दिलेली आहेस त्यामध्ये तू आमचा प्रतिपाळ हो. प्रभू, आम्ही पुष्कळ गोष्टी समजू शकत नाही आणि म्हणून त्या समजून घेण्याकरिता पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू आम्हाला लाभू दे. आजच्या या उपासनेत आम्ही त्या सर्व प्रियजनांना तुझ्या दयेच्या आणि कृपेच्या आसनासमोर आणतो ज्यांनी आपला वाढदिवस किंवा लग्न वर्धापन दिन साजरा केला असेल. प्रभू, जशा रीतीने मागील वर्ष त्यांच्या जीवनात तुझी उपस्थिती आहे, तू कृपा पुरवलेली आहेस, तू त्यांचा सांभाळ केलेला आहेस, अशा सर्व प्रियजनांना तुझ्याकडून मिळणाऱ्या उत्तमातल्या उत्तम आशीर्वादाने परिपूर्ण कर. प्रभू, तू त्यांच्या शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, भौतिक, आर्थिक, सामाजिक अशा सर्व गरजा तुझ्या दयेच्या आणि कृपेच्या भंडारातून पुरेव. हे लेकरे तुझ्या पुढं कृतज्ञ अंतकरण घेऊन आपल्या गुडघ्यांवर येऊन परमेश्वरा ही प्रार्थना करीत आहेत. त्यांना तुझ्या दयेच्या आणि कृपेच्या आसनावरून तू आपला उजवा हात पुढं करून त्यांच्या शिरावर ठेव आणि आशीर्वादित कर. प्रभू, आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो. जशा रीतीने त्यांनी नवीन वर्षात पदार्पण केलेलं असताना त्यांच्याबरोबर तू आहेस. प्रभू, आम्ही तुझे उपकार मानतो. इथून पुढे त्यांना तू दीर्घ आयुष्य दे. त्यांच्या आयुष्यातील सर्व दिवस सुखाचे, समाधानाचे आणि कल्याणाचे असे तू कर. मागणी आणि कल्पनापेक्षा अधिकच देणारा परमेश्वर तू आहेस. मागण्याआधी तू आमच्या गरजा पुरविल्यास त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो आणि ही विनंती आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याच प्रिय, पवित्र आणि सामर्थ्य नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. मंडळी यावेळेस आपल्या जागेवर उभी राहील आणि आपण परमेश्वराच्या कार्याकरिता
जे काही समर्पण बाजूला केलेलं आहे ते समर्पण त्याच्या पुढं सादर करण्याकरिता उपासना संगीतातून गीत क्रमांक 526, उपासना संगीत गीत क्रमांक 526, सर्व ख्रिस्तासाठी काही, हे गीत गात असताना आम्ही आपली समर्पणे परमेश्वरापुढे सादर करू. प्रियांनो, प्रीती म्हणजे जगाच्या गरजेसाठी देणे. प्रीती म्हणजे आत्म्याच्या मार्गदर्शनाने वाटणे. प्रीती म्हणजे जग रडते त्यावेळी काळजी घेणे. प्रीती म्हणजे ख्रिस्तासारख्या दृष्टीने करुणा करणे आणि म्हणूनच आशीर्वादाचे माध्यम होण्यासाठी प्रियांनो, येशू ख्रिस्ताची प्रीती आपल्यामध्ये वास करू द्या. येशू ख्रिस्ताची प्रीती आपल्यामधून वाहू द्या. सर्व ख्रिस्तासाठी काही, सर्व शक्ती जीव प्राण
प्रार्थना करूया. सृष्टीच्या निर्माणकर्त्या आमच्या देवा, आम्ही तुझ्या नावाला शतशः धन्यवाद देतो, कारण तू आमच्या जीवनात लागणारी प्रत्येक गरज अद्भुत रीतीने पूर्ण करीत आलेला आहेस. प्रभू, आमचं मन, आमचं हृदय आनंदाने आणि हर्षाने तुला या वेळेस सन्मानित करू इच्छितं. प्रभू, जे काही आमच्याने होऊ शकलं त्यातला एक अंश आमच्या उपजीविकेतल्या, आमच्या मिळकतीतल्या या गोष्टींमधून आम्ही तुझ्या पुढं सादर केलेला आहे. प्रभू, यांचा तू स्वीकार कर. याचा विनियोग, याचा उपयोग पूर्ण प्रामाणिकपणाने केवळ मात्र तुझ्या राज्याच्या गौरवासाठी होऊ दे. कारण परमेश्वरा, तू जशा रीतीने आम्हाला आत्तापर्यंत सहाय्य पुरवलंस, आमचे हातपाय चालण्या फिरण्याच्या स्थितीत ठेवलेस, आमच्या बुद्धीला चालना दिलीस, आमचे डोळे पाहू शकतात आणि आमचे मुख बोलू शकते, या सर्व गोष्टी तुझ्या कृपेमुळे आहेत. आणि म्हणून एक कृतज्ञतेचं अंतःकरण घेऊन आम्ही तुझ्या पुढे हे समर्पण सादर केलेलं आहे. याचा तू स्वीकार कर, आशीर्वादित कर. देणाऱ्या हातांना 100 पट आणि त्याहून अधिक तू आशीर्वाद दे. येशू ख्रिस्त आमचा तारणारा, त्याच्याच प्रिय, पवित्र आणि गोड नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. परमेश्वराची शांती, जी आम्हा सर्वांच्या बुद्धी आणि कल्पनेपलीकडची आहे, ती शांती आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या विश्वासात, त्याच्या प्रीतीत, त्याच्या भयात आणि त्याच्या ज्ञानात सदोदित स्थिर ठेव. आता आपला देव जो बाप, याची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता आणि त्याकडून मिळणारं सुख, समाधान, आशीर्वाद, संरक्षण आम्हापैकी प्रत्येकांबरोबर आता आणि युगाच्या समाप्तीपर्यंत सदोदित असो. आमेन. मना मनन माझिया तव घडो जग जीवना. मना मनन माझिया तव घडो जग जीवना. करो तनयने तुझा शुभदभो तिच्या दर्शना. मना मनन माझिया तव घडो जग जीवना. मदीय रसना रमो तव यशाचिया गायनी. मदीय रसना रमो तव यशाचिया गायनी. शरीर मम हे जिजो शुभमया तुझा सेवनी. मना मनन माझिया तव घडो जग जीवना. मना मनन माझिया तव घडो जग जीवना.